तर 5 दिवसापूर्वी आपण एक बायोकेमिस्ट्रीच्या नवीन मशीनची ऑर्डर दिली होती, तर त्याची ऑर्डर आज येणार होती. तर नवीन मशीन आहे म्हणून सकाळपासूनच एक्साइटमेंट चालू झाली होती केव्हा येईल मशीन लॅबवर. तर सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, मी आपला माणूस उद्धव दंडे आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत. तर आज आपली मशीन सकाळीच लॅबला येणार होती, म्हणून मी रेग्युलरचे जे कामं होते ते सकाळीच येऊन लवकर आवरून घेतलेले होते. मग काय तेवढ्यात आपले इंजिनियर आलेलेच होते बस स्टँडला मशीन घेऊन. गाडी घेऊन बस स्टँडला गेलो, लगेच लॅबला घेऊन आलो त्यांना. एवढ्या दुरून आलेले, म्हटलं आता त्यांचा काहीतरी पाहुणचार करावं. मग काय लगेच 2 चहा सांगितल्या. म्हटलं चहा घ्या, मस्त फ्रेश मूड मध्ये आपण आपली मशीन इन्स्टॉल करून घेऊ म्हटलं. पहिली जी मशीन होती तिला अगोदर डिस्कनेक्ट करून घेतलं, मग तिला टाटा बाय बाय केलं, पण तिनं पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं साथ दिली. मशीन चेंज करायचं कारण काही विशेष नव्हतं, पण खूप दिवसाची आपल्याला नवीन मशीन घ्यायचीच होती. म्हटलं आता कधी घ्यायची म्हटलं आताच घेऊन टाकू म्हटलं. लगेच नवीन मशीनची आपल्या शुभ हाताने अनबॉक्सिंग करून घेतली. माणसाने नवीन कोणतीही गोष्ट घेतली ती एकतर महागाची असो किंवा कमी किमतीची असो, माणूस त्यासाठी खूप एक्साइटेड असतो बघण्यासाठी. तसंच आज माझ्या बाबतीत पण घडलेलं होतं. मग काय इंजिनियरनं चांगल्या पद्धतीने वरती काढली आणि टेबलवर सेट करून दिली. मशीन टेबलवर चांगल्या पद्धतीने सेट करून झाल्याच्या नंतर आई वडिलांच्या शुभ हस्ते आपण मशीनची पूजा करून घेतली. आई वडिलांच्या हस्ते पूजा करण्याचं कारण हेच की त्यांच्याच आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि आई तुळजाभवानीच्या चरणी हीच प्रार्थना करतो का असाच आशीर्वाद माझ्या आई वडिलांचा आयुष्यभर माझ्या पाठीशी राहू. पूजा करून झाल्याच्या नंतर आई तुळजाभवानीचं नाव घेऊन मशीन चालू करून घेतली. मशीन चालू झाल्याच्या नंतर सर्व प्रोग्राम व्यवस्थितपणे सेट करून घेतले. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला इथंच संपला होता. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.